पती पत्नीच्या वादानंतर माहेरी आलेल्या पत्नीच्या कुटुंबातील सदस्यांनी जावयाला बेदम मारहाण केल्याची घटना महाड तालुक्यातील ढालकाटी येथून समोर आली आहे। पत्नी माहेरी गेल्यानंतर पती तिला घ्यायला गेला असता सासरच्या मंडळीकडून जावयाला मारहाण करण्यात आली आहे। शेवटी प्रकरण पोलिसात गेल्याने या प्रकरणात जावयाच्या तक्रारीवरून सासू सासरे पत्नी व मेहुण्याविरोधात महाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर घटना अशी की महाड तालुक्यातील ढालकाटी येथील रहिवासी फिर्यादी लोकेश लक्ष्मण धामापूरकर याचे व प्रवीणा हिचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते। लोकेश आणि प्रवीणा यांचे काही कारणास्तव सतत भांडण सुरू असायचे। भांडण झाल्यामुळे पत्नी प्रवीणा रागाच्या भरात आपल्या माहेरी जायची। दिनांक 2 जुलै रोजी पती लोकेश आपली पत्नी प्रवीणा हिला सासरी महाड तालुक्यातील गोंडाळे येथे घेण्यासाठी आला असता सासू सासरे मेहुणे या चौघांनी तू इथे का आलास, आमच्या मुलीला तुझ्या सोबत पाठवायचे नाही असे सांगत त्याला शिवीगाळ केली। तसेच लोखंडी सळीने आणि लाकडाच्या फाट्याने पाठीवर दंडावर पायावर बेदम मारहाण केली व तू पुन्हा इथे आलास तर तुला देखील ठार मारू अशी धमकी दिल्याप्रकरणी आरोपी रवींद्र गजानन चव्हाण, रवीना रवींद्र चव्हाण, रोहित रवींद्र चव्हाण, ऋतिक चव्हाण या चौघांविरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक सावंत या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।